If you're a beginner in makeup, then this step-by-step makeup tutorial is for you. So today I will show you beginner-friendly makeup routine. So let's start with step 1. Always tie your hair first because जेव्हा तुम्ही मेकअप करता ना तेव्हा हे केस चेहऱ्यावरती येतात. So it's better to tie them up with this kind of pins or clips. काय गरमी आहे. तरी ह्या गरमीत सुद्धा मी तुमच्यासाठी हा माझा फुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द स्टेप 1, लाईक बेसिक ऑफ द मेकअप, लाईक कुठून मेकअप चालू करायचा. ऑलवेज तुमचा मेकअप चालू करायच्या आधी तुमचा फेस क्लीन ठेवायला लागणार आहे. इन द सेन्स फेसवरती कोणताही डर्ट नसू नये, कोणताही ऑइल नसू नये, तुमचा फेस एकदम क्लीन असावा. सो आता माझा मी फेस वॉश केलेला आहे. तुम्ही फेस वॉश करा किंवा वेट टिश्यूने तुमचा फेस वाईप करा. वेट टिश्यूने वाईप केलेला फेस तरीही चालेल. फेस वॉश केला तर अतिउत्तम. स्टार्ट नाव विथ सेकंड स्टेप. सेकंड स्टेप असणार आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझरसाठी मी इथे पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर वापरते. मॉइश्चरायझर माझ्या फेसला अजिबात इरिटेट नाही करत. नॉट इवन मला माझ्या फेसवरती काही पिंपल्स येतात हे मॉइश्चरायझर लावल्याने. सो तुमच्या स्किन टोन प्रमाणे तुम्ही तुमचा मॉइश्चरायझर निवडा त्या स्किनला जो चांगला सूट करेल असा. तर मी हे मॉइश्चरायझर वापरते ऑन डेली बेसिस. तर आज पण मी हेच वापरणार आहे. सो हे क्रीम बेस मॉइश्चरायझर आहे. नॉर्मली उन्हाळ्यामध्ये तुम्हाला वॉटर बेस मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे कारण की क्रीमने अजून जास्त गरमी होते. बट ठीक. आणि हो, हे मॉइश्चरायझर लावल्याने माझा फेस ना थोडासा फेअर वाटतो. सो म्हणून मी हे जास्त मॉइश्चरायझर प्रिफर करते. सो थर्ड स्टेप आहे प्रायमर. ज्याच्यासाठी माझ्याकडे एवढे सारे प्रायमर आहेत, बट मी हा प्रायमर यूज करणार आहे बिकॉज हा माझ्या स्किनला भरपूर ग्लो देतो. हा मॉइश्चरायझर विथ प्रायमर आहे, पण मी आता मॉइश्चरायझर लावलंय सो मी तरीही हे लावू शकते, असं काही इश्यू नाहीये. सो लेट्स अप्लाय दिस. एवढासा एनफ होऊन जातो पूर्ण अख्ख्या फेससाठी. तुम्ही आता ग्लो बघा फक्त. मला भरपूर आवडतो हा मॉइश्चरायझर. बघू शकता माझी बॉटल सुद्धा संपायला आलेली आहे. जे उरलेलं आहे ते मी माझ्या नेकला लावून घेते. बघू शकता चेहरा किती ग्लो करतोय. म्हणून मला हा फाउंडेशन भरपूर जास्त आवडतो. हे कोणतंही प्रमोशन नाहीये. इट्स माय जेन्युइन रिव्ह्यू. आय गेस सो फोर्थ स्टेप आहे. ठीक आहे, मी कन्फ्युज होत आहे बट ठीक आहे. लेट द स्टेप्स बी असाइड. आपण मेकअप वरती फोकस करूया. माझी नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन. सो मी हे लॉरियलचं टिंटेड सिरम यूज करणार आहे. दिस इज बेस्ट फॉर डेली मेकअप. खूप बेस्ट आहे. लेट्स अप्लाय. पहिले हाताने ब्लेंड करते, मग मी स्पॉन्ज यूज करते. सो लेट्स ब्लेंड इट टुगेदर. केसांना सारखं लागतंय. तुम्ही नेकवरती लावते कारण की ह्याला अजून ब्लेंड करायला लागणार आहे. माझा ब्युटी ब्लेंडर आहे बट हा डॅम्प नाहीये. सो लेट्स वेट दिस फर्स्ट. सो लेट्स डू दिस.
म्हणजे तुम्हाला कळतच असेल की ब्युटी ब्लेंडर किती चांगलं वर्क करतो. दॅट्स इट. सो आता मी यूज करणार आहे कन्सिलर, जेणेकरून माझे थोडेसे हे जे स्पॉट्स आहेत ते ब्राईटन अप होतील आणि ते म्हणजे छान दिसेल. सो दिस लॉरियल कन्सिलर आय एम यूजिंग. थोडंसं इथे 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 आणि इथे. दॅट्स इट. आता थोडंसं ह्याला सेटल होऊ द्या, तोपर्यंत आपण कॉन्टॉर लावून घेऊया. शी ग्लॅमचा कॉन्टॉर यूज करत आहे. दॅट्स इट. शी ग्लॅमचं आहे बट हे ब्लश आहे. दॅट्स इट. ब्लेंड इट टुगेदर. फर्स्ट आपण कॉन्टॉर ब्लेंड करणार आहोत. सो दिस इज हाऊ युजली आपण कॉन्टॉर ब्लेंड करतो. सेकंड आपण ब्लश ब्लेंड करणार आहोत. आता लास्टली बट नॉट द लिस्ट कन्सिलर. लेट्स स्टार्ट फ्रॉम हियर. सो मी तुम्हाला ब्लेंडिंगसुद्धा ह्यासाठी दाखवते की जेणेकरून तुम्हाला पण समजेल की आपण युजली मेकअप अप्लाय केल्याच्या नंतर ना ते ब्लेंड कसं करायचं. कारण की मोस्ट ऑफ द लोकांना आय फील माहिती नसतं की आपण ही गोष्ट लावतो तर खरं पण ब्लेंड कसं करायचं. हाव मेकअप आपण ब्लेंड करतो. अँड आता नेक्स्ट स्टेप आहे आपण चेहऱ्याला. आता मला इथे खाज येते, सो खाजवायचं अजिबात नाही आहे, नाहीतर तुमचे सगळा जो मेकअप आहे तो तुमच्या नेल्समध्ये येणार. सो आपण अजिबात खाजवणार नाही आहे. आता आपण नेक्स्ट स्टेपवरती जाणार आहोत, तो आहे पावडर लाईक बेकिंग. दिस इज माय पावडर. स्पॉन्ज आहे पावडरचा, सो मी ह्याच्यामध्ये डिप करणार आहे. तो हे डायरेक्ट स्किनवरती अप्लाय नाही करायचं आहे. आधी हातावरती बॅक ऑफ द हँड आपल्याला हे असं डॅप डॅप करायचं आहे. आफ्टर दॅट यू हॅव टू अप्लाय. बघा ह्याच्या इकडे इकडचा डिफरन्स बघा आणि हा डिफरन्स बघा. लाईक सो गाईज मेकअप इज अन आर्ट. तो सगळे करू शकत नाही, पण तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की करू शकता. पण ओरपडायचं नाही आहे चेहऱ्यावरती. यू हॅव टू जस्ट टॅप विथ युअर सॉफ्ट हँड्स. आई नो ह्या साईडने मी अशी म्हातारी वाटते, बट ठीक आहे, इतना तो मैं कर ही सकती हूँ. दॅट्स इट. तुम्ही बघू शकता फेस किती डिफरंट दिसतोय आधीपेक्षा आणि आत्ताचा फेस. तर लेट्स डू नेक्स्ट स्टेप. नाही आहे कारण की माझे आयब्रोज तुम्ही बघू शकता ते परफेक्ट आहे, बट आता थोडेसे ते व्हाईटिश झालेले आहेत. सो त्यासाठी मी आता यूज करणार आहे हे माझ्याकडे पॅकचं आयब्रोज हे फिलर आहे. सो मी त्याला थोडंसं स्पुलीवरती घेते. मग मी माझ्या स्पुलीने फक्त हे असं करेल. डिफरन्स बघा. तुम्ही हे फिक्स एंडला कर. दिस इज हाव माय आयब्रोज आर लुकिंग. सो नेक्स्ट स्टेप येतो आय मेकअप. साठी मी स्विझुकीचा पॅलेट यूज करते मेकअपसाठी. तुम्ही जास्त काही मेकअप नाही करणार. मी जस्ट नॉर्मली न्यूड कलर अप्लाय करते. छानसा झाला आहे. आता ह्या डोळ्याचं पण करून घेऊया. सो नेक्स्ट स्टेप आहे आयलायनर. सो मी आयलायनर ऑफ स्क्रीन लावेल. सो दिस इज हाऊ माय आयलायनर इज लुकिंग. आय नो इट्स व्हेरी प्रिटी. सो नेक्स्ट स्टेप आहे मस्कारा. किती पण ट्राय केलं ना की मी चेहरा नाही बनवणार, तरी माझा चेहरा बनतोच. नाउ द नेक्स्ट स्टेप इज लिपस्टिक. सो आता फायनल लुक. So guys, if you're new to this channel, do like, share
comment, subscribe to this channel, and thanks for watching.